नमस्कार मंडळी, आज आपण संक्रांती स्पेशल भोगीची थाळी बनवतोय. त्याच्यासाठी मिक्स भाजीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते पाहतोय आपण. अर्धा वाटी मी इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मेथी बारीक चिरलेली आहे, पातीचा कांदा अर्धी वाटी, सुरण उकडून मी इथे घेतलेलं आहे म्हणजे शिजायला वेळ लागणार नाही आणि सुरण काळं पडू नये म्हणून चिरल्यानंतर लगेचच मी पाण्यात ठेवलं होतं. ते एक वाटी घेतलेलं आहे. रताळ घेतलेला आहे एक वाटी, बटाटा एक वाटी, बारीक चिरून जे काप घेतलेले आहेत. सुरण, बटाटा आणि रताळ्याचे काप एकसारखे केलेले आहेत. वांगं जे चौकोनी चिरून घेतलेलं आहे ते 2 वाटी आणि छोटे काप करायचे आहेत म्हणजे भाजीमध्ये लवकर शिजतात. इथे मी ओले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर ओले शेंगदाणे अवेलेबल नसतील तर तुम्ही घरातले आपले सुकलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता. अर्धी वाटी गाजर घेतलेलं आहे. तर ह्या ज्या भाज्यांचं प्रमाण मी घेतलेलं आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी मटार आहे, अर्धी वाटी तुरीच्या फ्रेश शेंगांचे दाणे आहेत आणि पावट्याचे दाणे एक वाटी मी घेतलेले आहेत. जसं अवेलेबल असेल मटेरियल तसं तुम्ही जास्त प्रमाणात किंवा आवडीच्या भाज्या तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापरू शकता. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेलं आहे. कांदा पहिल्यांदा भाजून घ्यायचा आहे खरपूस आणि कांदा भाजून घेतल्यानंतर आलं लसूण पेस्ट मी एक मोठा चमचा इथे घातलेली आहे. काही लोक लसूण आणि कांदा खात नाहीत किंवा नैवेद्यासाठी बनवणाऱ्या पदार्थांमध्ये कांदा लसूण वापरत नाहीत, तर ही भाजी तुम्ही कांदा आणि लसूण स्किप करून सेम ह्याच पद्धतीने बनवू शकता. कांदा खरपूस भाजून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्टसुद्धा मी याच्यामध्ये 1 ते 2 मिनटापर्यंत परतून घेतलेली आहे. ज्या भाज्या शिजायला वेळ लागणार आहे त्या सगळ्यात पहिल्यांदा मी घालते. तर इथे मी पहिल्यांदा शेंगदाणे घातलेत आणि त्याच्यानंतर गाजर घातलेला आहे. 2 ते 3 मिनटं हे परतून घ्यायचं आहे. थंडीच्या दिवसामध्ये या सगळ्या भाज्या सहज अवेलेबल असतात आणि या सगळ्या खाल्ल्या जाव्यात म्हणून भोगीचा जो प्रसाद आहे तो बनतो आणि ह्या वेगवेगळ्या भाज्या आपण वापरत असल्यामुळे भाजी खूप पौष्टिक होते. बटाटा, रताळी घातलेल्या आहेत. ह्या भाज्या पटकन शिजतात. वांगंसुद्धा शिजायला वेळ लागत नाही. त्यामुळे एकापाठोपाठ एक ह्या भाज्या घालायच्या आहेत. मटार घातलेले आहेत, पावट्याचे दाणे आणि तुरीच्या शेंगा. तुरीच्या शेंगा अवेलेबल नसतील तर तुम्ही मटार आणि पावट्याच्या दाण्यांचं प्रमाण वाढवू शकता. खूपच पौष्टिक अशी ही भोगीची भाजी आपण आज तयार करतो आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवतोय. जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी सुद्धा ही अचूक छान बनेल. भाजीची तयारी तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा करू शकता म्हणजे ऐन वेळेला धावपळ होणार नाही. ह्या सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आणि आलं लसूण पेस्ट सगळ्या भाजीला लागायला हवी. त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मी 1.5 चमचा. रेग्युलर जो चमचा आहे तो, जर तुम्ही मापाचे चमचे वापरत असाल तर अर्धा मोठा चमचा मीठ इथं घातलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता ही भाजी 3 ते 4 मिनटं पहिल्यांदा लो फ्लेमवरती वाफवून घ्यायची आहे झाकण लावून. भाज्या चांगल्या तेलात परतल्यामुळे भाजीला जो कच्चा वास राहतो तो खाताना येत नाही. आता भाजी 3-4 मिनटं परतून घेतल्यानंतर वाफवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पातीचा कांदा आणि मेथीची भाजी बारीक चिरलेली आहे जी ती आणि सुरण उकडलेलं घातलेलं आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे 2 मोठे चमचे. 2 ते 3 मोठे चमचे तुम्ही वापरू शकता आणि 1 छोटा चमचा मी इथे गूळ वापरलेला आहे. गूळ आवडीनुसार वापरा किंवा तुम्हाला जर नको असेल तर स्किप करू शकता. शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे 2 मोठे चमचे. लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. हिरवी मिरचीची पेस्ट किंवा तुकडे वापरू शकता फोडणीसाठी. ह्या भाजीला किती प्रमाणामध्ये ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं. मी इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि भाजी पुन्हा एकदा परतून घेतलेली आहे छान. तर ह्याला बाइंडिंगसाठी मी म्हणजे दाटसरपणा येण्यासाठी थोडंसं बाजरीचं पीठ 1 ते 2 चमचे घातलेलं आहे म्हणजे भाजी जी आहे ती दाटसर होते आणि छान एकसारखी होते. जर तुम्हाला ह्याच्यासाठी थोडीशी ग्रेव्ही लूज हवी आहे तर तुम्ही अर्धी वाटी ते 1 वाटी पाणी अजून वापरू शकता याच्यामध्ये. झाकण लावून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटं ह्याला ठेवायचं आहे आणि पुन्हा मध्ये एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान म्हणजे भाजीमधला जो मसाला आहे तो सगळ्या भाजीला व्यवस्थित एकसारखा लागतो. ही भाजी बनवण्यासाठी आपण मिक्सरचा वापर नाही केलेला आहे. कुठल्याही प्रकारचं वाटण किंवा कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला आपण ह्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे. जे घरातले मसाले आहेत तेच वापरून ही भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे.
फक्त संक्रांतीसाठीच ही भाजी न बनवता तुम्ही इतर वेळीसुद्धा ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या प्रमाणामध्ये त्या भाज्या घेऊन ही भाजी तुम्ही कधीही बनवू शकता. पुन्हा एकदा झाकण लावून ह्याला 7 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तर 7 मिनटं आपण भाजी शिजण्यासाठी ठेवतो आहे आणि एका बाजूला आपण राळ्याच्या तांदळाचा भात बनवतो आहे, ज्याला आपण फॉक्सटेल मिलेट पण म्हणतो. तर खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही इतर वेळीसुद्धा ब्रेकफास्टसाठी वगैरे बनवू शकता. शुगरसाठी खूप फायदेशीर आहे. तर 1 वाटी मी इथे राळ्याचे तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून राळ्याचे तांदूळ बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयारी करून घेऊयात फोडणीसाठीची. फोडणीसाठी 2 छोटे चमचे तूप वापरलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती तुपामध्ये परतून घ्यायची आहे 1 मिनिटापर्यंत. मिरची खरपूस परतून घेतल्यानंतर 1 ते 2 मोठे चमचे गाजर, 2 मोठे चमचे पावट्याच्या शेंगा, मटार आणि तुरीच्या शेंगा तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात त्याच्यामध्ये घाला. राळ्याचे धुतलेले जे तांदूळ आहेत ते आता या भाज्यांमध्ये आपण ॲड करतो आहे. तर छान असा हा भात तयार होतो आणि संक्रांतीला, भोगीला आपण हा खास करून बनवतो, पण वर्षभरसुद्धा हा खायला काही हरकत नाही आहे. तांदूळ भाजीमध्ये छान परतून घ्यायचे आहे आणि 1.5 वाटी मी इथे कोमट पाणी घातलेलं आहे, म्हणजे हा भात लवकर शिजतो, तयार होतो. आणि 2 छोटे चमचे इथे मीठ घातलेलं आहे चवीनुसार. झाकण लावून 7 ते 8 मिनटापर्यंत मध्यम आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे. भात शिजत आलेलं आहे. पुन्हा एकदा मी पाहते तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे. अजून 2 ते 3 मिनटं ह्याला ठेवावं लागेल. 2-3 मिनटांनी हा भात आपला तयार होणार आहे. राळ्याचे तांदूळ दिसायला खसखशीसारखे असतात, पण आकार मोठा असतो, म्हणजे मोहरीच्या आकाराचे असतात. 2-3 मिनटानंतर हा आपला राळ्याचा तांदळाचा जो भात आपण बनवलेला आहे तो तयार झालेला आहे आणि छान असा हा मोकळासुद्धा झालेला आहे. मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही कधीतरी नाश्त्याला हा देऊ शकता. यामध्ये ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्यामुळे हा अजूनच पौष्टिक झालेला आहे. फक्त 10 मिनटात तयार होतो. त्याच्यानंतर मी बाजरीची भाकरी करते. तर बाजरीच्या भाकरीसाठी 2 भाकरीसाठी मी 2 कप पीठ असं प्रमाण वापरलेलं आहे आणि 2 कप पिठासाठी 1 कप मी इथे गरम पाणी, उकळलेलं पाणी वापरलेलं आहे. तर कप म्हणजेच आपण जी रेग्युलर वाटी आहे आपली 100 ग्रॅमची जी असते ती वाटी मी इथे वापरलेली आहे मोजण्यासाठी पीठ. आणि हे पीठ थोडंसं गरम असेल त्यामुळे चमच्याच्या मदतीने मिक्स करून घ्यायचे आणि थोडं हलकं थंड झाल्यानंतर ह्याला हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात जास्त पाण्याची गरज लागणार नाही आहे, पण थोडंसं पाणी वरून मी नॉर्मल जे आहे थंड पाणी इथे वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरीच्या ज्या काठ आहेत ते चिरत नाहीत आणि भाकरी मोडत नाही. भाकरी मऊसूत होते, छान होते. तर ह्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि एक गोळा जो आहे तो मी कोरड्या पिठावरती थापून भाकरी तयार करून घेतलेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी जास्त प्रमाणात खातात कारण ही उष्ण असते. नेहमी जर तुम्ही भाकरी खात असाल तर तुम्ही मिश्र पिठाची भाकरीसुद्धा बनवू शकता. जो ऋतू आहे त्यानुसार तुम्ही नाचणी बाजरीचं प्रमाण घेऊन ज्वारीसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून 3 पिठांची भाकरी बनवू शकता. भाकरी आपली थापून झालेली आहे. 1 छोटा चमचा तीळ मी वरून घातलेले आहेत. भोगीची जी भाकरी बाजरीची तयार करतो आपण तर त्याच्यावरती तीळ वापरतात. 1 छोटा चमचा तीळ घालून मी पुन्हा एकदा याला थापून घेतलेला आहे, म्हणजे तीळ व्यवस्थित चिकटले जातील भाकरीला आणि भाकरी छान भाजून घ्यायची आहे. तर सुरुवातीला तवा आपल्याला गरम छान करून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाईल. आणि ह्याच्यावरती भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला भाजणार नाही. जास्त पाणी घ्यायचं नाही आहे, थोडंसंच पाणी आपल्याला ह्याच्यावरती लावायचं आहे. सगळी भाकरी अशी पाण्याने लावून पूर्ण 1-2 मिनटासाठी ठेवायची आहे. पाणी थोडंसं सुकल्यानंतर पुन्हा भाकरी जी आहे आपल्याला उलटवायची आहे. भाकरीला पाणी लावता येत नसेल पहिल्यांदाच भाकरी किंवा सवय नसेल भाकरीची बनवण्याची तर तुम्ही कापडाने सुद्धा पाणी कापडाच्या बोळ्याने लावू शकता. भाकरी उलटल्यानंतर त्याला 5 मिनटं पुन्हा मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे, म्हणजे जी बाजू आपण तव्यावर ठेवली होती ती छान असे डाग दिसले पाहिजेत ब्राऊन कलरचे. दोन्ही बाजूनी भाकरी छान भाजून घेतलेली. डायरेक्ट फ्लेमवरती आपल्याला एक बाजू याची भाजून घ्यायची आहे. तर खरपूस अशी भाकरी आपली बाजरीची तयार झालेली आहे आणि भाजीसुद्धा तोपर्यंत आपली छान
शिजलेली आहे, पूर्ण पाणी आटलेलं नाही आहे, पण थोडंसं पाणी आहे, जे मला हवं होतं त्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी तयार झालेली आहे. वरून हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, फुलका कशाही बरोबर एन्जॉय करू शकता. खूपच पौष्टिक अशी ही भाजी आहे. यामध्ये तुम्ही कच्च्या केळ्याचे काप, लाल भोपळ्याचे कापसुद्धा घालू शकता. जर तुम्हाला बटाटा आणि जर रताळी अवॉइड करायचं असेल तर ते सुद्धा अवॉइड करून ह्या भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. नैवेद्याची थाळी आपण तयार करतोय. पातीचा कांदा, एक गाजर ठेवलेला आहे, बाजरीची भाकरी जी बनवली होती आपण ती, राळ्याच्या तांदळाचा भात, त्याच्यावरती थोडंसं दही घातलेलं आहे, तिळाची वडी ठेवलेली आहे, मिक्स भाजी आहे. तिळाच्या वडीचा व्हिडिओ मी अगोदरच शेअर केलेला आहे, त्याप्रमाणे तुम्ही कुरकुरीत तिळाची वडी बनवू शकता. मेथीची प्लेन भाजी इथे मी नैवेद्यासाठी बनवलेली आहे. तर भोगीचं हे ताट आपलं तयार आहे. सगळ्याच रेसिपी एकदम साध्या आणि एकदम पौष्टिक आहेत. अगदी सहजपणे तुम्ही बनवू शकता. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया छानशा रेसिपी बरोबर. थँक्यू.